आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये। आपण भाषण ऐकलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि त्यांनी जाहीर सभेतून या संपूर्ण मालवण पुतळा प्रकरणी माफी मागितलेली आहे। आपली प्रतिक्रिया यावर? मी भाषण ऐकलेलं नाही, मी कार्यक्रमांमध्ये बाहेर आहे, पण तरी आपण जे सांगता आहात त्यावरून जर त्यांनी माफी मागितली असेल भाषणामध्ये तर उशिरा का होईना पण त्यांना शांतपण सुचलं। पण या माफीसोबत त्यांनी ही पहिली गोष्ट ठरवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झालेला आहे तो राजकीय वापर करण्याच्या नादातून झालेला आहे। तो मतांची बेगमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट दर्जाचं काम करून लवकरात लवकर लावण्याचा जो प्रयत्न केला त्याचा तो परिपाक आहे। तसं पुन्हा होणार नाही हे सुद्धा त्यांनी ठरवलं पाहिजे। नाही, विरोधकांकडून अगदी विरोधकांकडून हाच मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की सरकारचं डॅमेज कंट्रोल यावरती करण्यात आलेलं होतं की नेहमी हाच मुद्दा उपस्थित करून अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते। मात्र त्यानंतर अजित पवार आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली आहे। यानंतर तुमचं काय स्टँड असणार आहे? असं आहे की कला संचालनालयाची परवानगी घेतली नाही असं सकाळचं आणि हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तपत्रांमध्ये बातमी आलेली आहे। अशा पद्धतीने नियम डावलून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात जी अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे किंवा काय त्याच्यामध्ये दुसरं काही आहे का, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला असे आरोप आहेत, त्या लोकांना तुम्ही काय सजा देणार आहे? चंद्रकांत दादा पाटील, रवींद्र चव्हाण हे राजीनामा देणार आहेत का? त्यांनी राजीनामा दिले पाहिजे ना। अगदी, पण आता या सगळ्या मुद्द्यावरती आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली आहे। आता हा मुद्दा पुन्हा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे। असं आहे की मी आपल्याला सांगितलं की जो हलगर्जीपणा, अक्षम्य हलगर्जीपणा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला असा आरोप आहे, वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येऊन आल्या, त्या स्पष्टपणे समोर आल्या, मुख्यमंत्री सातत्यानं खोटे बोललेले आहे हे सगळं लपवण्यासाठी या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत ते खोटं बोललेले आहेत, मुख्यमंत्री खोटं बोललेले आहेत, कला संचालनालयाच्या त्या डिपार्टमेंटचे प्रमुख मंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील आहेत, हे यांचा राजीनामा झाला पाहिजे ना। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे।